भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 24 सप्टेंबर 2025 बुधवार. स्वतःवर विनाश आणू नका. मूर्खाचे ओढ वाद निर्माण करतात आणि त्यांच्या दोंड मार काढण्याची मागणी करते. मूर्खाचे दोंड त्यांची नाश आगे आणि त्यांचे ओढ त्यांची आत्म्यासाठी सापळा आगेत. नीतिसूत्र 18 अध्याय 6 आणि 7 वचन. जशी एका तांबे पिसामुळे संपूर्ण जेवण खराब होऊ शकते, एक थेंब सैन्यात जीव घेऊ शकतो आणि एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे राजा सलोमन म्हणतो की मूर्खाचे दोंड स्वतःवर मोठा विनाश आणते. दारू पिणारा स्वतःचे शरीर, कुटुंब आणि समाज नष्ट करतो. त्याचप्रमाणे जगात असे अनेक आहेत जे स्वतःला नाश करतात आणि समाजालाही हानी पोहोचवतात. बरेच लोक निष्काळजी बोलणे, अपवाद आणि खोट्या गोष्टींमुळे स्वतःवर संकट आणतात, ज्यामुळे शांतता भंगेत. व्यर्थ संभाषणामुळे चांगले आचार भ्रष्ट होतात. काही जण पगास डोंबणे आणि गिल्ली उडवून इतरांना दुखवतात. विनोदाची नावाखाली ते दुसऱ्याचे मन जखमी करतात. म्हणूनच प्रभूने सांगितले की दुष्टाची सल्ल्यात चालू नका, पाप्याची मार्गात उभे राहू नका किंवा उपहास करणाऱ्याच्या आसनावर बसू नका. स्तोत्र 1 अध्याय 1 वचन. प्रभूने प्रेमाने इस्रायली लोकांना वाळवंटातून नेले. दररोज सकाळी त्यांना मधासारखा गोड मन्ना मिळाला. गडाखातून पाणी देऊन त्यांची धगण भागवली. ढगाचे काम दिवसा सावली देई आणि अग्नीचा काम रात्री मार्गदर्शन करी. तरीही त्यांचे दोंड कधीही शांत नव्हते. ते सतत कुरकुरत राहिले आणि परमेश्वराविरुद्ध बोलले. परिणामी देवाचे रागाची अग्नी त्यांच्यावर आला आणि ते वाळवंटात नष्ट झाले. काही लोक नेहमी फक्त टीका करतात. ते देवाची सेवकाविरुद्ध बोलतात आणि त्यामुळे स्वतःवर आणि त्यांच्या घरावर संकट आणि शाप आणतात. काही लोक नेहमी गर्विष्ठ असतात. स्वतःच्या शिक्षणाचा, जातीचा किंवा वंशाचा अभिमान बाळगून इतरांना कमी लेखतात, अपमान करतात आणि तुच्छ लेखतात. त्यामुळे फक्त देवाचे कोपच ओढवतो. बायबल म्हणते, जर तुमच्या अंतःकरणात गडबड, मत्सर आणि स्वार्थीपणा असेल तर गर्विष्ठ होऊ नका आणि सत्याविरुद्ध खोटे बोलू नका. याकूब 3 अध्याय 14 वचन. देव गर्विष्ठांना विरोध करतो पण नम्रांना कृपा करतो. याकूब अध्याय 4 6 वचन. प्रभूच्या दृष्टीने स्वतःला नम्र करा आणि तो तुम्हाला उच्च करेल. याकूब अध्याय 4 10 वचन. प्रिय देवाचे लेकरांनो, तुमचे जीवन या पृथ्वीवर स्वतःसाठी आणि इतरांसाठी आशीर्वाद ठरावे म्हणून तुमच्या दोंडाच्या शब्दावर काळजीपूर्वक लक्ष ठेवा. पुढील ध्यानार्थ वचन. तसेच जीभ ही एक लहान अवयव आहे आणि तरीही मोठ्या गोष्टी सांगते. बघा किती मोठा चांगलं एक लहान आग पेटवते. याकूब 3 अध्याय 5 वचन. आजच्या बायबल वचन सकाळी श्रेष्ठ गीत अध्याय 4 आणि 5, सायंकाळी गलतीकरण पत्र अध्याय 3. धन्यवाद.